हा एक महत्त्वाचा भाग असणार आहे, की तुम्ही अनेक म्हणजे आता तुम्हाला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट्स असतील, इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा ॲडमिनिस्ट्रेशनच्या अंगाने, राजकीय व्यवस्थेच्या अंगाने जो अभ्यासक्रम आहे, त्याच्याशी संबंधित तुम्ही विषय घेऊ शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेसना तुम्ही व्हिजिट करू शकता. अ, वेगवेगळी जी प्रशासकीय पद्धती आहे, प्रक्रिया आहे, त्या बाबतीत तुम्ही जाणून घेऊ शकता त्या सगळ्या ऑफिसेसना आणि ऑफिसर्सना भेटी देऊन. Then the second one outcome is the analyze various theories, thoughts and leaderships. या संबंधामधल्या ज्या काही वेगवेगळ्या संशोधनाच्या क्षेत्रामधल्या ज्या काही वेगवेगळ्या थिअरीज असतील, जे विचार आहेत, ज्या लीडरशिप्स आहेत, या बाबतीतलं देखील आपण त्याचं विश्लेषण करू शकू. एक्झामाइन फॉरेन पॉलिसीज ऑफ व्हेरियस कंट्रीज. आपल्याला माहित आहे थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरसाठी पर्टिक्युलरली इन थर्ड सेमिस्टर धिस मोमेंट आपल्याला असं दिसतं की ज्या वेगवेगळ्या कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल सिस्टीम्स आहेत त्याविषयीचं आपल्याला पेपर आहेत त्याचा आपण स्टडी करत असतो आणि एकूणच एक एक त्याचं अंडरस्टँडिंग, त्याचं अनालिसिस आणि त्याचं एक्झामाइन ते आपण करत असतो फॉरेन पॉलिसीज ऑफ द डिफरंट कंट्रीज ऑफ द व्हेरियस कंट्रीज. आणि द फोर्थ वन इज इव्हॅल्युएट social welfare policies and its implementation. As we know, we have a number of papers, म्हणजे जे मेजर मॅन्डेटरी आणि द इलेक्टिव्ह पेपर्स त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे पेपर्स आहेत आणि त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे तो अनेक सोशल, पॉलिटिकल आणि सोशल पर्टिक्युलरली वेलफेअर पॉलिसीशी निगडीत आहेत त्याच्यामुळे आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशन प्रोसिजरशी. तर ते देखील आपल्याला ह्यामधनं शिकता येणार आहे. ह्याच्यामध्ये रिसर्च प्रोजेक्टचे सब्जेक्ट काय असू शकतात, म्हणजे आपल्याला काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्स पहिल्यांदा आपण क्लिअर केल्या पाहिजे. त्या गाईडलाईन्स आपण वाचल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही आपल्या सिलेबसमध्ये काही पर्टिक्युलर सब्जेक्ट्स फॉर द रिसर्च प्रोजेक्ट मेन्शन केलेले. तर एक त्या पद्धतीचं आपलं एक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. तर फर्स्ट वन इज वर्किंग नेचर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर्स. तर त्याचं आपल्याला वर्किंग नेचर काय, म्हणजे आता तुम्ही रिसर्च करत असताना अनेक ऑफिसेसना व्हिजिट करू शकता. तिथली जी काही प्रशासकीय प्रक्रिया आहे तिला आपण इन्व्हेस्टिगेट करू शकतो आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही तहसील ऑफिसमध्ये गेलात, तहसील कार्यालयामध्ये गेलात, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलात किंवा एखाद्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलात, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस ज्या ठिकाणी आहेत, पर्टिक्युलरली इन लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या कन्सर्नमध्ये आपण म्हणू शकतो किंवा नॉट नेसेसरी तुम्ही स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंटची जी ऑफिसेस असतात त्याही ठिकाणी जाऊन हे सगळं स्टडी करू शकता. तर सब्जेक्ट्स आपण काय घेऊ शकतो, म्हणजे आपले जे कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत, आपले जे इलेक्टिव्ह पेपर्स आहेत, जे तुम्हाला आहे त्याच्याशी रिलेटेड आपण विषय घेतला पाहिजे आणि ते बेस्ड आहेत ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर्स. तर या संबंधाने तुम्ही कुठलाही, म्हणजे जसं मी म्हणालो तुम्ही की ग्रामपंचायत कार्यालयामध्ये, जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये, पंचायत समितींच्या कार्यालयामध्ये, तहसील कुठल्याही कार्यालयामध्ये जाऊन तिथली जी ऑफिशियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर आहे ती तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्ही हा बनवू शकता, प्रोजेक्ट बनवू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या, म्हणजे जर प्रॉब्लेम तुम्ही इन्व्हेस्टिगेट करतो म्हटलं तर दत्तक दिरंगाई असेल, लाल फितीचं प्रमाण असेल किंवा गुड गव्हर्नन्स असेल, ई गव्हर्नन्स असेल, मग ते कसं इफेक्टिव्ह आहे का, त्याचं असेसमेंट काय आहे, म्हणजे त्याचं ई गव्हर्नन्स हे फिजिबल आहे का, त्याचं इम्प्लिमेंटेशन किती कार्यालयामध्ये होते गव्हर्नमेंटच्या आणि त्याची युटिलिटी किती आहे, त्याला सगळे लोक फॅमिलियर आहेत का, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ त्याला फॅमिलियर आहे का ई गव्हर्नन्सला. त्याच्यानंतर द पीपल्स हू वॉन्ट टू इन्फॉर्मेशन ऑर द स्कीम्स ऑर द बेनिफिट्स फ्रॉम द गव्हर्नमेंट, तर ते सगळ्या फॅमिलियर गोष्टी आहेत का, नसतील किंवा असतील किंवा अजून काय त्याच्यामध्ये करता येऊ शकतं, या दृष्टिकोनातून तुम्ही सब्जेक्ट चूज करू शकता. दुसरा एक महत्वाचा एक एरिया त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे की कंपॅरेटिव्ह अनालिसिस ऑफ व्हेरियस थिअरीज.
आता अनेक पद्धतीच्या थिअरीज आपल्याला आहेत. म्हणजे तुम्ही जे पेपर्स आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये मेजर मॅन्डेटरी मध्ये, मेजर इलेक्टिव्ह मध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की वेगवेगळ्या थिअरीज, जसं कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स अँड डिप्लोमसी हा जर तुम्ही पेपर घेतलात किंवा अजून वेगवेगळे पेपर जर तुम्ही बघितले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे कार्ल मार्क्सची थिअरी अभ्यासावी लागते, कुठे भांडवलवादाची थिअरी अभ्यासावी लागत असेल, कुठे सोशलिझमची थिअरी अभ्यासावी लागते, कुठे लोकशाहीचा सिद्धांत, लोकशाहीच्या वेगवेगळे जे सिद्धांत आहेत, त्या संदर्भामधल्या थिअरीज तुम्हाला अभ्यासायला मिळतात. त्याचबरोबरीने ॲडमिनिस्ट्रेशन मधल्या काही थिअरीज आहेत, त्या आपल्याला अभ्यासायला मिळतात. पॉलिटिकल थिंकर मधल्या काही थिअरीज आहेत, ज्याचा अभ्यास आपण करत असतो. तर ज्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत, तर त्याचा कंपॅरेटिव्ह अनालिसिस देखील आपण करू शकतो किंवा एक थिअरी घेऊन देखील तुम्ही त्याचा रिसर्च करू शकता. जसं एखादा फॉर एक्झाम्पल मार्क्सवादाची एखादी जर थिअरी तुम्ही घेतली, समाजवादाची जर एखादी थिअरी तुम्ही घेतली, तर एकतर समाजवाद आणि भांडवलवाद अशा स्वरूपाने तुम्ही कंपेअर त्याचा स्टडी करू शकता. एक पॉलिटिकल सिस्टीम इंडियाची घेऊ शकता किंवा 2 पॉलिटिकल सिस्टीम मध्ये कंपेअर करू शकता. फॉर एक्झाम्पल, अमेरिका इज द व्हेरी क्लिअर इट इज द कॅपिटल सिस्टम. तर तुम्ही भांडवलवादी व्यवस्था म्हणून अमेरिका आणि साम्यवादी व्यवस्था म्हणून जवळपास असणारा चीन किंवा त्याच्याच बाजूला असणारा क्युबा, अशा पण देशांचं तुम्ही कंपॅरिझन करू शकता की त्या एका ठिकाणी साम्यवादी व्यवस्था आहे, दुसऱ्या ठिकाणी भांडवलवादी व्यवस्था आहे. तर या दोन थिअरीज मध्ये काय अंतर आहे किंवा नेमकं एखाद्या पॉलिटिकल सिस्टीम मध्ये याचे याचे काय पैमाने आहेत, याची काय सिच्युएशन आहे, याचं सक्सेस अँड फेल्युअर काय आहे, ही थिअरी एखाद्या पॉलिटिकल सिस्टीमला कशी प्रोव्होक करते किंवा कशा पद्धतीनं तिला इस्टॅब्लिश करते किंवा काय प्रश्न पण त्या थिअरीमुळे, त्या आयडियोलॉजीमुळे, त्या थिअरीमुळे त्या पॉलिटिकल सिस्टीम मध्ये निर्माण होतात. आणि मग तुम्ही कुठल्या थिअरीला म्हणजे पीपल्स वेलफेअरच्या दृष्टिकोनातून किंवा देशाच्या दृष्टिकोनातून, त्या पॉलिटिकल सिस्टमच्या दृष्टिकोनातून महत्व देता वगैरे वगैरे. तर असं तुम्ही वेगवेगळ्या ज्या थिअरीज आहेत, त्याचं पण एक तुम्ही वेगळ्या पद्धतीचं स्टडी करू शकता. त्याचबरोबरीनं तुम्ही एक्झामाइन फॉरेन पॉलिसीज ऑफ व्हेरियस कंट्रीज करू शकता. म्हणजे त्यांच्या फॉरेन पॉलिसीचा तुम्ही क्रिटिकल अनालिसिस करू शकता, तुम्ही अनालिसिस पण करू शकता आणि तुम्ही क्रिटिकल अनालिसिस पण करू शकता. तर जसं आता सरांनी म्हटलं की कोणाला तरी अमेरिकेच्या फॉरेन पॉलिसीवरती स्टडी करायचं आहे, तर ते तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये इंडियन फॉरेन पॉलिसी मध्ये काय कंटिन्युटी राहिलेली आहे, काय चेंजेस आलेले आहेत, की काय चेंजेस आलेले आहेत, काय नेमकं इंडियन फॉरेन पॉलिसी मध्ये आलेल्या बदलांचा चिकित्सक अभ्यास देखील तुम्ही करू शकता. सो क्रिटिकल असेसमेंट, क्रिटिकल अनालिसिस देखील तुम्ही एखाद्या देशाच्या फॉरेन पॉलिसीवरच करू शकता. अमेरिकेवरच देखील तुम्ही करू शकता. अमेरिकेच्या धोरणांमध्ये काय बदल आले. आता अलीकडे ट्रम्प तिथे राष्ट्रपती पदासाठी इलेक्ट झाले आणि आता संपूर्ण म्हणजे जगभर अशी चर्चा आहे की ते 20 जानेवारीला शपथविधी घेतील आणि तेव्हापासून ट्रम्प सरकार हे अस्तित्वात येणार आहे. पण बायडन, सध्याचं वर्तमान बायडन सरकार आहे, त्याची फॉरेन पॉलिसी जगासाठी काय आहे, भारतासाठी काय आहे, साऊथ एशियन रिजन साठी काय आहे, मिडल ईस्ट जिथं आता युद्ध सुरू आहे हमास आणि इस्रायलमध्ये, तर त्या बाबतीतलं त्यांचं धोरण काय आहे, ते किती चुकीचं, किती बरोबर किंवा नेमका त्यांचे इंटरेस्ट काय आहे. कुठलाही देश हा स्वतःचे नॅशनल इंटरेस्ट जपत असतो. त्याला तो काही स्वतःचे इंटरेस्ट धोक्यात घालून किंवा स्वतःच्या इंटरेस्टचा बळी देऊन जगात शांतता नांदू शकत नाही. त्याच्यामुळे आपण अमेरिकेकडनं जागतिक शांततेची अपेक्षा करणं देखील चूकच ठरतं. कारण जोपर्यंत अमेरिका, कोणताही देश जगामध्ये, इंडिया इव्हन, आपले इंटरेस्ट कशात आहे ते आपण बघतो आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपापल्या भूमिका आपण घेत असतो. म्हणजे अनेकदा
हमास आणि इस्रायलचं युद्ध थांबवलं जावं किंवा ते का थांबत नाहीये किंवा ते न थांबण्यासाठी आपण अमेरिकेला देखील बरेचदा रिस्पॉन्सिबल करत असतो. पण मग नेमकं ते काय आहे? अमेरिकेची का जबाबदारी आहे? जगामध्ये शांतता नांदावी यासाठी तिची काय जबाबदारी आहे? कारण यूएनमध्ये लीडिंग रोल प्ले करणारा अमेरिका आहे. त्याच्यामुळे ती अपेक्षा करणं देखील जागतिक जनमतासाठी गरजेचं आहे. म्हणजे त्याची आवश्यकता पण आहे आणि ते रिलेव्हंट पण आहे. पण दुसरीकडे एक देश म्हणून त्यांनी त्याचे इंटरेस्ट पण जपायचे आहेत. मग अशा वेळी तुम्हाला खूप मोठा एक एरिया संशोधनासाठी मिळतो, की एका देशाकडे तुम्ही जगाची जबाबदारी टाकून बघता, की त्या देशाचे स्वतःचे इंटरेस्ट त्यांनी जपायचे आहे, ह्या दृष्टिकोनातून बघता किंवा मग दोन्ही कंपेअर करून तुम्ही काय त्याचं कन्क्लुजन काढू शकता. तर अनेक एस्पेक्ट्सनी तुम्ही हा स्टडी करू शकता. बायडन आणि आता येऊ घातलेले जे प्रेसिडेंट आहेत ट्रम्प, ह्यांचा देखील तुम्ही म्हणजे ते आधी खरं बायडेनच्या आधी एक टर्म त्यांची होती, डोनाल्ड ट्रम्पची. तर डोनाल्ड ट्रम्प आणि बायडन या दोघांच्या प्रशासनाची तुलना देखील करू शकता. त्यांची फॉरेन पॉलिसी काय होती? ट्रम्प असतानाची फॉरेन पॉलिसी अमेरिकेची काय राहिलेली होती? पर्टिक्युलरली विथ द इंडिया, पर्टिक्युलरली विथ द चायना, बिकॉज द चायना इज द व्हेरी एमर्जिंग पॉवर इन द वर्ल्ड. आणि ट्रम्प महोदयांना चायना हा आधीच एका शत्रूच्या दृष्टिकोनातून ते त्याच्याकडे बघतात. एक कॉम्पिटिटर, स्ट्रॉंग कॉम्पिटिटर म्हणून त्याच्याकडे बघतात आणि मग आधीच्या टर्ममध्ये त्यांनी प्रचंड चीनला त्या दृष्टिकोनातून विरोध केला. त्याच्या ट्रेडवरती देखील त्याचा परिणाम झालेला होता. पण बायडेन प्रशासनामध्ये मात्र चीनविषयीची एवढी अग्रेसिव्ह भूमिका बायडेन प्रशासनाने चीनबाबत घेतलेली दिसत नाही. पण इंडियाच्या बाबतीत मात्र हे होताना दिसतंय, की अगदी बिल क्लिंटन 2000 पासून जर आपण कालावधी पकडला, इंडिया आणि अमेरिकेमधले जे रिलेशन्स आहेत ते इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात झाली साधारणपणे 2000 पासून. म्हणजे इकडे अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते आणि तिकडे बिल क्लिंटन प्रेसिडेंट ऑफ युएसए होते. आणि मग हे या दोन देशांच्या फॉरेन पॉलिसीमध्ये असे काय बदल आले, की कोल्ड वॉर आणि पोस्ट कोल्ड वॉर म्हणजे 91 मध्ये कोल्ड वॉर संपलं, पण नवीन वैश्विक व्यवस्थेमध्ये जगाने एंट्री केली आणि तिथे मात्र एक दशकभर जवळपास अमेरिका आणि भारताचे संबंध मात्र तेवढे तेवढे म्हणजे काय, की अतिशय म्हणजे तणावपूर्णच होते. म्हणजे दूर असलेल्या अवस्थेमध्येच होते. त्यांच्यामध्ये डिस्टन्स होतं. पण 2000 मध्ये मात्र 2000 नंतर साधारणतः 1999-2000 नंतर आपण असं दिसतो, की या दोन्ही देशांमध्ये ड्रास्टिक चेंजेस झाले आणि कधी नव्हे ते हे 2 देश आपल्या फॉरेन पॉलिसीच्या निमित्तानं जी स्ट्रॅटेजिक एंगेजमेंट आहे त्या दृष्टीनं हे जवळ यायला लागले. आणि आता तर ते ऑफकोर्स एक चांगली फ्रेंडशिप त्यांच्यामध्ये बिल्डअप झालेली आपल्याला दिसते. याच्यासाठी काय कारणं जबाबदार असतील? याच्यासाठी चीन हा किती महत्वाचा फॅक्टर आहे या दोन देशांना जवळ आणणारा किंवा साऊथ एशियन रिजनमध्ये आपले इंटरेस्ट धोक्यात येत आहेत, हे अमेरिकेला वाटते आणि अमेरिका मग भारताचा आधार घेते त्यासाठी. ही त्याची स्ट्रॅटेजिक त्याचा इंटरेस्ट आहे. तर तो एकीकडे आणि दुसरीकडे भारत देखील कारण भारताला देखील चीनपासनं जो असणारा फ्युचर मधला धोका किंवा वर्तमानामधला धोका आहे, तर त्याला चेक बसावा म्हणून भारत देखील एक स्ट्रॅटेजिक एंगेजमेंट यूएसए सोबत करताना आपल्याला दिसतोय. तर ह्याची नेमकं अजून काय कारणं आहेत? ह्याचा देखील आपण शोध घेऊ शकतो. इंडियाच्या फॉरेन पॉलिसीमध्ये आतापर्यंत आलेले बदल किंवा ज्याला आपण सातत्य आणि स्थित्यंतर असं म्हणतो, की कुठले सिद्धांत इंडियाच्या फॉरेन पॉलिसीमध्ये हे सातत्याने सातत्य धरून आहेत, म्हणजे ते टिकून आहेत कुठले सिद्धांत आणि कुठल्या सिद्धांतांमध्ये इंडियाच्या फॉरेन पॉलिसीमध्ये कुठले असे परिस्थिती सापेक्ष ज्याला म्हणतो आपण, काय बदल आलेत त्याचा देखील तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करू शकता. इव्हन तुम्ही मनमोहन सिंगांचा कार्यकाल आणि मोदींचा कार्यकाल त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करू शकता किंवा मोदींच्या कालखंडामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आलेल्या बदलांचं देखील तुम्ही एनालिसिस करू शकता.
मी जसं तुम्हाला म्हणालो, की क्रिटिकल अनालिसिस देखील करू शकतो. केवळ अनालिसिसच नाही, अनालिसिस पण करू शकता आणि क्रिटिकल अनालिसिस पण आपण करू शकतो. मग तुम्ही भारताचाच करू शकता. भारताच्या बरोबरीने इतर देशांची त्याची तुलना करू शकता. नॉट नेसेसरी की विथ द इंडिया तुम्ही कंपेअर केलं पाहिजे. अजिबात नाही. तुम्ही रशिया आणि चायनाच्या फॉरेन पॉलिसी मधलं देखील कंपॅरिझन करू शकता आणि त्याचा स्टडी करू शकता. सो वी हॅव several subjects for the research, but the need is that our clarity, our vision, our intents, uh, our objectives, आपल्याला our aim or curiosity, आपली जर ती क्युरिओसिटी असेल तर आपण त्या पद्धतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इट विल कन्वर्ट इन युअर रिसर्च प्रोजेक्ट. द फोर्थ वन इज अनालिसिस ऑफ थॉट्स ऑन डेमोक्रेसी. आता हा पण खूप मोठा ब्रॉड अशा स्वरूपाचा विषय आहे. म्हणजे तुम्ही ज्याला अनालिसिस ऑफ थॉट्स ऑन डेमोक्रेसी, डेमोक्रेसी ही एक अतिशय व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे आणि ह्या प्रणालीविषयी ही एक प्रकारची तुम्ही याला विचारधारा म्हणू शकता, एक प्रकारचा सिद्धांत, एक प्रकारची व्यापक स्वरूपाची विचार प्रणाली की ज्याच्यामध्ये अनेक उपविचार तुम्हाला दिसतील लोकशाहीच्या संदर्भामध्ये. तर याच्यावर देखील तुम्ही स्टडी करू शकता. लोकशाही समाजवाद, समाजवादी लोकशाही, गिल्ड सोशलिझम, ह्याच्यावर तुम्ही फेबियन सोशलिझम, हे जे वेगवेगळे लोकशाही अंतर्गत जे वेगवेगळे प्रवाह आलेत ते सगळे त्या प्रवाहांवर देखील तुम्ही स्टडी करू शकता, तुम्ही रिसर्च करू शकता. फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला म्हणालो, की गिल्ड सोशलिझम असेल, फेबियन सोशलिझम असेल, जे जे व्हर्जन्स आपल्याला युरोपमध्ये पर्टिक्युलरली इन यूके पॉलिटिकल सिस्टम, इको पॉलिटिकल सिस्टम मध्ये जे जन्माला आलेत, तर ते नेमके ती आयडिओलॉजी नेमकी काय आहे, डेमोक्रेसी मध्ये याचा अर्थ नेमका काय होतो, त्याची गरज त्या समाज व्यवस्थेला, तत्कालीन व्यवस्थेला का वाटली, विचारवंतांना का वाटली आणि मग फेबियन सोशलिझम एक्झिस्ट झाला, गिल्ड सोशलिझम एक्झिस्ट झाला. इंडियामध्ये तुम्हाला दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, नेहरू असतील, राम मनोहर लोहिया असतील, या सगळ्यांच्या निमित्ताने समाजवादी लोकशाही, लोकशाही समाजवाद अशा स्वरूपाच्या विचारधारा लोकशाहीच्या अंतर्गत विकसित झाल्या. वेलफेअर स्टेट, लोकशाहीचं एक कल्याणकारी राज्य, थॉमस हिल ग्रीनच्या निमित्ताने ते पुढे आलं आणि आजही प्रत्येक स्टेट स्वतःला लोकशाही शासन व्यवस्था म्हणून घेतं आणि त्यातही पीपल्स वेलफेअर स्टेट अशा स्वरूपाचं बिरुद स्वतःला ते लावत असतं. तर या दृष्टिकोनातून देखील आपण संशोधन करू शकतो. मी जसं तुम्हाला म्हणालो, की आपला इंटरेस्ट आपण बघितला पाहिजे, की माझा इंटरेस्ट कशामध्ये आहे. असं जरुरी नाहीये, की मी तुम्हाला एक विषय सांगितला पाहिजे आणि तुम्ही त्याच्यावरती ते संशोधन केलं पाहिजे, असं अजिबात नाही. तुम्हाला एखादी समाजामधली समस्या भेडसावत असेल, अ, ती रिलेटेड टू युअर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, रिलेटेड टू इट इज युअर स्टेट गव्हर्नमेंट ऑर द सेम सेंट्रल गव्हर्नमेंट. ती कदाचित इको पॉलिटिकल समस्या असेल किंवा ती रिलेट करत असेल इंटरनॅशनल प्रॉब्लेम्सशी. तर असं कुठलाही विषय असू शकतो. तर तो तुम्ही संशोधनासाठी घेऊ शकता. मी जसं तुम्हाला म्हणालो, की लोकशाहीमध्ये अनेक विचारांचे पुंज आहेत. है ना? दिस इज द बंच ऑफ थॉट्स डेमोक्रेसी इज. आणि त्या लोकशाही ही आता इव्हन चीन देखील स्वतःला पीपल्स डेमोक्रेसी म्हणतो. त्याच्यामुळे म्हणजे अनेकदा अनेक अभ्यासक चीनला साम्यवादी राजवट म्हणून जरी तिच्याकडे बघत असले, पण स्वतः चीन मधली जी अभिव्यक्ती आहे ते स्वतःला डेमोक्रेटिक कंट्री समजतात. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाबी आहेत. तुम्ही त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करू शकता. लोकशाहीमध्ये अनेक विचारांचे प्रवाह आहेत. अनेक थिअरीज त्या दृष्टिकोनातून एस्टॅब्लिश झालेल्या आहेत. तर त्याचा देखील आपण अभ्यास करू शकतो. क्लास थिअरी असेल, एलिट क्लासची थिअरी असेल, या दृष्टिकोनातून देखील लोकशाहीमध्ये प्रचंड स्कोप आहे तुम्हाला अभ्यास करण्याचा. पॉलिटिकल पार्टीज, प्रेशर ग्रुप्स, द डिफरंट ऑर्गनायझेशन्स फॉर द
इथून ह्या करू शकता. त्याच्यानंतर सोशल वेलफेअर पॉलिसीज आणि इट्स इम्प्लिमेंटेशन. आपल्याकडे अनेक सोशल वेलफेअर पॉलिसीज आहेत. त्या सोशल वेलफेअर पॉलिसीज नेमक्या कोणत्या आहेत, त्या कुठल्या आधारावरती स्टार्ट करण्यात आलेल्या आहेत, त्याचा बेस काय आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रोसिजर काय आहे, त्याचा आउटकम काय आहे आणि त्याचा रेलेव्हन्स काय आहे. तर तुम्ही या प्रत्येक आस्पेक्ट वरती स्टडी करू शकता. म्हणजे व्हॉट इज द नीड ऑफ सोशल वेलफेअर पॉलिसीज. देर इज एनी नीड इन इंडिया पर्टिक्युलरली अवर सोसायटी, तर असेल. आणि मग ज्या सोशल वेलफेअर पॉलिसीज आहेत दीज आर द इनफ, त्या तुमच्या समाजाचं कल्याण करण्यासाठी इनफ आहेत का, किंवा त्या असाव्यात की कशा असाव्यात, अशा स्वरूपात तिचा त्या सोशल वेलफेअर पॉलिसीचं तुम्ही असेसमेंट करू शकता. त्याची इम्प्लिमेंटेशन प्रोसिजरचं तुम्ही असेसमेंट करू शकता, त्याचं एनालिसिस करू शकता, त्याची गरज ह्याच्यावरती तुम्ही रिसर्च करू शकता. कुठलीही एखादी सोशल वेलफेअर पॉलिसी घ्या. अनेक सोशल वेलफेअर पॉलिसीज आहेत, म्हणजे शेकडो असं म्हणायला हरकत नाही. स्टेट गव्हर्नमेंट एज वेल द सेंट्रल गव्हर्नमेंट, तर दोन्ही सरकारांच्या मिळून अनेक सोशल वेलफेअर पॉलिसीज आहेत. मग त्याच्यामध्ये वृद्धापकाळामधली असणाऱ्या पेन्शन पासून ते आवास निवास योजना, ते अनेक म्हणजे रस्ते विकासाच्या योजना असतील, गटार बनवण्याच्या स्कीम्स असतील, तीन पत्रे मिळवण्याच्या स्कीम्स असतील, ते तुम्हाला निवास स्थान मिळवून देण्याच्या स्कीम्स असतील, किंवा अनेक पद्धतीच्या. सो सोशल वेलफेअर स्कीम्स ह्या का गरजेच्या आहेत, किंवा त्या गरजेच्या आहेत का, त्या किती त्याचं रेलेव्हन्स आहे, त्या किती गरजेच्या आहेत, किंवा त्या कशा असल्या पाहिजे, ज्या आहेत त्या इनफ आहेत का. एखादी तुम्ही स्कीम घेऊन त्याचं असेसमेंट करू शकता की ती स्कीम ही अप्लाय झाल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही करप्शन वरती देखील फोकस करू शकता. ती स्कीम तिचं इम्प्लिमेंटेशनचं असेसमेंट करताना ती ज्या लोकांसाठी आहे त्यांच्यासाठी ती किती इफेक्टिव्ह राहिली, त्याचं आउटकम काय आहे, ती एकूण प्रोसेस देखील तुम्ही असेस करू शकता आणि त्याच्यावर देखील तुमचं संशोधन होऊ शकतं. म्हणजे फक्त एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ती पॉलिटिकल इकॉनॉमीशी रिलेटेड असावी, ते पॉलिटिकल सोसायटीशी रिलेटेड असावी. म्हणजे पॉलिटिकल ऍक्शन्स ऑफ द पॉलिटिकल actions or the political plans or the schemes or the values should be related with that problem. हे एक पथ्य त्याच्यामध्ये असतं आणि ते असलं पाहिजे जेणेकरून आपण ऍज अ पॉलिटिकल सायन्स स्टुडंट त्याचा व्यवस्थित पद्धतीने आपण अभ्यास करू शकू. नंतर एक असा पण एरिया आहे जो की इंडियन अँड वेस्टर्न पॉलिटिकल थॉट अँड लिडरशिप, ह्याच्यावर देखील आपण संशोधन करू शकतो. सो द इंडियन अँड वेस्टर्न पॉलिटिकल थॉट अँड द लिडरशिप याचा तुम्ही म्हणजे विचारांचा देखील आपण अनालिसिस करू शकतो, त्याचं क्रिटिकल अनालिसिस देखील करू शकतो, त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडी देखील करू शकतो. मग फ्रॉम द अनसिएंट म्हणजे प्राचीन काळापासूनचे तुम्ही विचारवंत घेतले किंवा त्या विचारांमधला थॉट जरी घेतला विचारवंतांचा, एखाद्या थॉट वर देखील तुम्ही स्टडी करू शकता. फॉर एक्झाम्पल जस्ट गो इन हिस्ट्री, इन इंडियन हिस्ट्री तुम्ही गेलात तर जसं कौटिल्याचा सप्तांग सिद्धांत आहे, किंवा तुम्ही तिकडे गेलात ग्रीक संस्कृतीमध्ये 2500 वर्षापूर्वीचा, तर तुम्हाला प्लेटोचा आयडियल स्टेट दिसेल, आदर्श राज्य, आदर्श राजा, फिलॉसॉफर किंग वगैरे वगैरे. तर या सिद्धांतांवरती देखील, त्या थॉट्स वरती देखील तुम्ही स्टडी करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही अगदी मॉडर्न एज पर्यंत जे थॉट अँड थिंकर्स आहेत इंडियामध्ये, मॉडर्न मध्ये तुम्ही राजाराम मोहन राय पासून दयानंद सरस्वती टू विवेकानंद और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेहरू, राम मनोहर लोहिया, गांधीजी वगैरे, या सगळ्यांच्या थॉट वरती देखील तुम्ही स्टडी करू शकता, त्या विचारावरती तुम्ही अभ्यास करू शकता. फॉर एक्झाम्पल गांधीजींचं जे ग्राम स्वराज्य आहे, ग्राम राज्याची संकल्पना आहे, तर ती रिफ्लेक्ट होते इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये इन आर्टिकल 40.
आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन होते. त्याला त्याला संवैधानिक दर्जा मिळतो. आर्टिकल अमेंडमेंट 73rd अँड 74th लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आणि त्याचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये. तर तुम्ही तो पण एक थॉट अभ्यासू शकता, की गांधीजींना काय एक्स्पेक्टेड होतं? व्हॉट गांधीजी एक्स्पेक्टेड फ्रॉम इट? आणि त्याचं प्रत्यक्ष जे अंमलबजावणी आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची, तर ती काय खरंच गांधीजींना अपेक्षित असणाऱ्या ग्रामराज्यापर्यंत ती घेऊन जाणारी आहे? याचं एक क्रिटिकल अनालिसिस देखील आपण करू शकतो. म्हणजे खूप कमी लोक हे करतात, पण आपण ते बघू शकतो. जर गांधींना ग्राम गावं ही स्वयंपूर्ण करायची होती, स्वावलंबी जर बनवायची होती आणि मग अभ्यासक म्हणतात, की त्यांच्या त्या ड्रीमचं रिफ्लेक्शन हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 40 मध्ये रिफ्लेक्ट झालं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी त्याला त्याचं अमेंडमेंट करून त्याचे कायदे केलेत आणि एक संवैधानिक दर्जा त्याला प्राप्त झाला लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला. आणि मग आता म्हणजे साधारणपणे एक जवळपास 70 वर्षानंतर, कमी जास्त 70 वर्षानंतर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये गांधीजींच्या स्वप्नांची काही खरंच पूर्ती झालेली आहे का? सो दीज आर द एस्पेक्ट्स. त्याच्यानंतर विचारवंत जसं मी तुम्हाला म्हणालो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲज अ पॉलिटिकल थिंकर, नेहरू ॲज अ पॉलिटिकल थिंकर, असे अनेक पॉलिटिकल थिंकर गांधीजी आणि त्यांचा एक लोकशाहीवरचा विचार असेल, समाजवादावरचा विचार असेल किंवा स्टेट फंक्शनिंग वरचा विचार असेल. ह्याच्यावरती तुम्ही स्टडी करू शकता. त्याच्यानंतर व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ॲज आय टोल्ड की अनेक म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वरती तर पीपल्स पार्टिसिपेशन पासून तर त्यांच्यामध्ये लिडरशिप डेव्हलपमेंट ची प्रोसेस, वेगवेगळ्या समूहांचं पॉलिटिकल पार्टिसिपेशन, विमेन्स पार्टिसिपेशन, जेंडर इक्वॅलिटी इन पॉलिटिक्स किंवा ते विमेन्स रिप्रेझेंटेशन इन पॉलिटिक्स, असे अनेक विषय घेऊन तुम्ही संशोधन करू शकता. आता शेवटच्या टप्प्याकडे आपण येऊयात, की ह्याचं जे नेचर असणार आहे, ते कसं असावं? म्हणजे मला वाटतं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण साधारणपणे रिसर्च मेथोडॉलॉजी, संशोधन प्रक्रिया, संशोधन पद्धती याच्याविषयी ची चर्चा केलेली होती, की कशा पद्धतीने एखादी समस्या, एखादं प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन, एखादा प्रॉब्लेम, एखादा विषय आपण संशोधनासाठी घेतो आणि मग शास्त्रशुद्ध पद्धतीने, वस्तुनिष्ठ पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या कशा पद्धतीने आपण स्टेप्स फॉलो करतो, कसे ऑब्जेक्टिव्ह आपले फिक्स होतात, कसे हायपोथेसिस आपले फिक्स होतात, कसे रिसर्च क्वेश्चन्स आपले फिक्स होतात आणि मग हळू-हळू आपण डेटा कलेक्शन्स आणि त्याच्या मेथड्स आणि अनालिसिस ऑफ द डेटा हे सगळं करतो आणि देन द लास्टली कन्क्लुजन शुड बी देअर. तर ह्या सगळ्या स्टेप्स आपण याच्या आधीच्या एका लेक्चर्समध्ये डिस्कस केलेल्या आहेत. त्या सगळ्या म्हणजे आता तुम्ही सेकंड इयरला, पण फर्स्ट इयरला हा पेपर तुम्ही अभ्यासलेला आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी. त्यामुळे तो कीप इन युअर माइंड, की काय स्टेप्स आहेत रिसर्चच्या, सो दॅट ऑल स्टेप्स शुड बी फॉलो इन दिस रिसर्च प्रोजेक्ट. की ते जरुरी नाहीये की ते तुमच्या पीएचडी थेसिससाठी सांगितलं गेलं होतं का किंवा काय, असं नाही. तर रिसर्च कुठलाही करतो म्हटलं तरी त्या स्टेप्स शिवाय आपण रिसर्च पुढे घेऊन जाऊ शकत नाही. सो ते तुमच्या माइंडमध्ये ठेवा आणि त्यानुसार आपण ज्या सगळ्या विषयांची चर्चा केलेली आहे, ह्याच्यामधनं एखादा कुठलाही टॉपिक ज्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे, ज्याच्याविषयीचं तुमचं एक तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, ज्याच्याविषयीची तुमची अंडरस्टँडिंग वेल आहे आणि खरंच तुम्ही तुमच्यामध्ये ती जिज्ञासा आहे, की समथिंग यू वॉन्ट टू इन्व्हेस्टिगेट अँड डिस्कव्हर फ्रॉम धिस ऑर द इन्व्हेंट फ्रॉम धिस. तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तो विषय तुम्ही घ्यायचा. तर साधारणपणे एक याचं फॉर्मॅट दिलेलं आहे. ते फॉर्मॅट कसं असावं हे खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला हा 100 मार्कांचा प्रोजेक्ट आहे. 4 क्रेडिट्स हे आहेत.
आणि त्याच्यामुळे ते खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक 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 जे कॉमन युनिव्हर्सल फॉर्मॅट आहे ते साधारणपणे असं असावं की पहिलं जे युनिट आहे तुमचं त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन असावं. साधारणपणे तुम्ही जो विषय चूज करता त्याची त्याची त्या त्या ते 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 तुम्ही का केला, त्याचं प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन, त्याच्याविषयीची ऑब्जेक्टिव्हज, त्या इंट्रोडक्शनमध्ये त्याची हायपोथेसिस अँड मेथोडॉलॉजी शुड बी देअर, की तुम्ही कुठली मेथोडॉलॉजी याच्यासाठी अप्लाय करता आहात आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा विषय हा विकसित करणार आहात. सो इंट्रोडक्शन शुड बी देअर इन अ फर्स्ट चॅप्टर. म्हणजे त्याचं जे टायटल आहे फर्स्ट चॅप्टरचं तर ते इंट्रोडक्शन असलं पाहिजे. इन द सेकंड चॅप्टर, सेकंड चॅप्टर मध्ये review of literature or the theoretical background of the conceptual framework should be there. ज्या काही कन्सेप्ट आपण ह्या एंटायर इन ऑर रिसर्च यूज करणार आहोत तर त्याचे कन्सेप्च्युअल संकल्पनात्मक चौकट तुमची त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झाली पाहिजे. ज्या विषयावरती तुम्ही संशोधन करणार आहात त्याचं एक थिअरायझेशन, त्याचं एक थिअरॉटिकल बॅकग्राऊंड, थिअरायझेशन, त्याचं तिथे सैद्धांतिकरण त्याचं रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ह्याच्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला वेगवेगळे लिटरेचर स्टडी करावा लागणार आहे रिलेटेड टू दॅट युअर टॉपिक आणि त्याच्यामध्ये त्याचा रिव्ह्यू घ्यावा लागणार आहे. तो रिव्ह्यू तिथे स्पष्ट झाला पाहिजे. जो कुठला सब्जेक्ट तुम्ही घेणार आहात त्या सब्जेक्टशी संबंधित जे ऑलरेडी पब्लिश्ड मटेरियल आहे इन द फॉर्म ऑफ बुक्स, आणि तेही बुक्स टेक्स्ट बुक नव्हे, ते बुक्स शुड बी रेफरन्स बुक्स. ते बुक्स हे तुमचे संदर्भ ग्रंथ असले पाहिजे. असे जर्नल्स ज्यांचं एक स्टँडर्ड आहे, ज्यांचा इम्पॅक्ट फॅक्टर असतो, जे UGC केअर लिस्टेड असतात, ज्यांचं एक वर्ल्ड स्टँडर्ड असतो, एक अकॅडमिक स्टँडर्ड असतं, अशा पद्धतीचे जर्नल ज्याला आपण शोधपत्रिका म्हणतो, त्या शोधपत्रिका तुम्ही तुमच्या विषयाशी रिलेटेड जे त्याच्यामधले आर्टिकल्स असतील, चॅप्टर्स असतील, एडिटेड बुक्स असतील त्या संबंधामधले तर ते असेल. आणि याच्याशिवाय काही लोकांच्या डायरीज असतील, दैनंदिनी असतात किंवा ऑटोबायोग्राफीज असतील वगैरे वगैरे, जे काही रिटन मटेरियल आणि पब्लिश आहे, पब्लिक डोमेन मध्ये आहे आणि ज्याचं एक 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 स्टँडर्ड आहे. जो स्टडी हा शास्त्रशुद्ध पद्धतीनं केला गेलेला आहे, त्याच्यामध्ये त्या पद्धती फॉलो झालेल्या आहेत, अशाच मटेरियलचा, अशा आर्टिकल्सचा, अशा एडिटेड बुक मधल्या चॅप्टर्सचा, अशा पुस्तकांचा जे की संदर्भ ग्रंथ असतील, अशा साहित्याचा रिव्ह्यू तुम्ही घेतला पाहिजे की ह्या पुस्तकामध्ये माझ्या या विषयाशी संबंधित हा भाग आलेला आहे. तो महत्वाचा आहे, किती महत्वाचा आहे, काय महत्वाचं आहे हे त्याच्यामध्ये इन शॉर्ट रिफ्लेक्ट झालं पाहिजे, की जेणेकरून तुम्ही तुमचा विषय डेव्हलप करत असताना ही आधार सामुग्री तुमचा बेस असेल आणि त्यातून तुम्ही जे आकलन करून घेणार आहात ते तुमचा विषय पुढे नेण्यासाठी, त्याला डेव्हलप करण्यासाठी त्याची मदत होणार आहे. सो हे एक महत्वाचा तिसरा जो चॅप्टर आहे तो प्रोफाईल ऑफ द ऑर्गनायझेशन ऑफ द एरिया. जे काही सपोज तुम्ही एखादी ऑर्गनायझेशन घेतलेली असेल, एखादा एरिया डिस्कव्हर केला, फायनल केला असेल तुमच्या स्टडीसाठी, तर त्याचं प्रोफाईल तुम्ही दिलं पाहिजे. त्याच्याविषयीची वस्तुनिष्ठ माहिती फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द स्टार्ट ऑफ द एस्टॅब्लिशमेंट ऑफ दॅट ऑर्गनायझेशन ऑर व्हॉट. आणि एरिया असेल सपोज, त्याची डेमोग्राफी, त्याचं टोपोग्राफी जे काय असेल त्या संबंधाने ती सगळी वस्तुनिष्ठ माहिती या तुमच्या तिसऱ्या चॅप्टर मध्ये येणं अपेक्षित आहे. आणि द फोर्थ चॅप्टर इज अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ द डेटा. जो काही डेटा तुम्ही याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण म्हटलेलं होतं की डेटा कलेक्शन करण्याच्या देर आर टू मेथड्स, प्राथमिक आणि दुय्यम सोर्सेस असतात. त्या प्राथमिक आणि दुय्यम, प्रायमरी अँड सेकंडरी डेटा सोर्सेस, त्या माध्यमातून जो डेटा आपण कलेक्ट करतो आपल्या पर्टिक्युलर विषयाशी संबंधित, तो फील्डशी रिलेटेड असेल, केस स्टडी असेल, त्याच्यासाठी आपण काही अनुसूची सबमिट करून घेतल्या असतील, क्वेश्चन
सब घेतल्या असतील प्रश्नोत्तरीच्या स्वरूपामध्ये प्रश्न सूची किंवा तुम्ही सर्वे केलेला असेल वगैरे वगैरे, मुलाखती इंटरव्ह्यूज केलेले असतील वगैरे. तर त्यातून जे तुम्ही कलेक्ट केलेलं आहे त्याची एक सायंटिफिक पद्धतीनं त्याचं क्लासिफिकेशन करणं, त्याचं सेग्रिगेशन करणं, त्याचं क्लासिफिकेशन करणं आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन करणं. त्या इंटरप्रिटेशन आणि एनालिसिस फ्रॉम द डेटा व्हॉट यू कलेक्टेड. तर तुम्ही त्या रिगार्डिंग टू युअर रिसर्च टॉपिक त्या संबंधाने तुम्ही कलेक्ट केलेल्या डेटाचं अनालिसिस त्याच्यामध्ये करायचंय. आणि द फिफ्थ वन chapter is conclusion. It will include the observations, findings, suggestions and lastly conclusion. म्हणजे त्या चॅप्टरचं नावच तुमचं कन्क्लुजन असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही ऑब्झर्वेशन्स असतील वेगळ्या पद्धतीचे आलेले या स्टडी मधनं ते यू कॅन पुट दॅट. तुमचे फाइंडिंग्स असतील, निष्कर्ष तुम्ही काय काढणार आहात, काही तुमचे सजेशन्स असतील, काही तुम्ही रेकमेंडेशन्स करू इच्छित असणार, एखादा विषयाचं तुमचं संशोधन झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित तुम्हाला असं वाटू शकते, फॉर एक्झाम्पल तुम्ही गुड गव्हर्नन्स घेतलं असेल, ई गव्हर्नन्स घेतलं असेल आणि त्याच्या इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन साठी तुम्हाला असं वाटते की जी सध्याची इस्टॅब्लिश्ड मेकॅनिझम आहे दिस इज व्हेरी वी कॅन से लेस और ते अपुरं आहे आणि त्याच्यामुळे इट इज नॉट इनफ आणि म्हणून तुम्ही काही अजून काही प्लान त्याच्यासाठी सुचवता, काही मेकॅनिझम नवीन सुचवता गव्हर्नमेंटला, प्रशासनाला आणि त्या दृष्टिकोनातून ज्या सजेशन्स व रिकमेंडेशन्स केल्या जातात त्या पण त्याच्यामध्ये असल्या पाहिजे आणि या ठिकाणी तुमचा पूर्ण हा रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण होतो, कम्प्लीट होतो. तर सायंटिफिक टेम्परामेंटनी, वस्तुनिष्ठ पद्धतीने तुमचा इंटरेस्ट ऑफ एरिया बघून तो विषय चूज करायचा, निवडायचा आणि हे करत असताना पुन्हा एकदा एक रिसर्च मेथोडॉलॉजीचं बुक आपल्याकडे असेल जे की त्याचा फर्स्ट इयर मध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहे. मग ते पुस्तक कराडेंचं असो, प्रदीप आगलावेंचं आहे, भांडारकरांचं आहे किंवा जी.एल. जरारेंचं आहे किंवा कोठारी आणि ठाकरेंचं आहे, सोटाकरेंचं आपल्या इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. तर कुठलंही एक पुस्तक तुम्ही एक कुठलंही पुस्तक तुम्ही ते वाचलं पाहिजे, ऍटलीस्ट ओव्हरलुक केलं पाहिजे आणि देन यू कॅन स्टार्ट युअर रिसर्च. मला ह्या ठिकाणी आपण ऐकून घेतलं. सचिन सर आहात तुम्ही? आहे सर. ओके, मला वाटतं थांबतो मी, परत एक मीटिंग आहे सर. ओके. प्रकल्प अहवाल लेखनाविषयी कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारावं. एक 5 मिनिटात सरांना काही आहेत प्रश्न? हा बोला. हॅलो हा बोला. सर, जसं मी मगाशी विचारलं तुम्हाला, सरांनी सांगितलं जसं महात्मा गांधींच्या तुम्ही विचारांवर ते करू शकता, तसंच आपण बाबासाहेबांच्या दलित चळवळीवर आणि आता त्याचा काय प्रभाव दिसतो आहे, आरक्षणाचं काय आहे, म्हणजे आपण तसं बाबासाहेबांच्या याच्यावर करू शकतो का प्रोजेक्ट? करू शकता, काही इश्यू नाही. पण ते पॉलिटिकली ते करा. म्हणजे आता तुमच्या एक हे बघा, आता तुम्हाला जो सिलेबस आहे, जे पेपर्स आहेत, ओके, त्याच्यामध्ये कुठेतरी पॉलिटिकल थिंकर मध्ये बाबासाहेब येत आहेत ना? आहेत हो, आहेत नसतीलही. आताच्या सेमिस्टरला तसं रिझर्वेशन पॉलिसी हा पेपर जो आहे, मला वाटतं हा सेमिस्टर फर्स्टला होता आपल्याला, पॉलिटिकल थॉट फॉर BR म्हणजे आंबेडकरांचे राजकीय विचार हा पेपर आपल्याला सेमिस्टर 1 ला होता. त्यामुळे तुम्ही काही घेऊ शकता, तसं काही अडचण नाही, करू शकता. करू शकतो काय, म्हणजे आहे ना, तुम्ही तुमच्या जे सुपरवायझर असतील ना त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करू शकता आणि त्याचं काय पॉलिटिकल तुम्हाला हे बघायचं आहे का, म्हणजे दलित कम्युनिटी अँड देअर पॉलिटिकल ऍस्पिरेशन्स ऑर व्हॉट, अशा पद्धतीने. बरोबर आहे, बरोबर. किंवा दलित मुवमेंट आणि राजकारण किंवा दलित मुवमेंटचा राजकारणावरती परिणाम,
या अंगाने किंवा त्याचं रिफ्लेक्शन बरोबर आहे, मोमेंट बरं. कुठे आहे, इन प्रेझेंट आहे, तर करू शकता. म्हणजे पण तुम्ही तुमच्या गाईडशी त्या बाबतीत बोलला पाहिजे आणि त्यांच्याशी डिस्कस करून ते फिक्स केलं पाहिजे. बरं सर, बरं. तो बिलकुल करू शकता. कोणतेही विषय तुम्ही लिहू शकता. तुमचा मी जसं म्हणालो, की आपला इंटरेस्ट त्याच्यामध्ये असावा. त्या विषयाच्या मुळापर्यंत जावं लागतं. मग ते बरोबरच करून काही फायद्याचं नाही आणि तुमचा इंटरेस्ट असेल, क्युरिओसिटी आहे, तर तुम्ही करू शकता. ओके सर. चालेल. ओके. पुढे कोणाला प्रश्न आहे? मंगेश, कोणाला काय बोलायचं आहे? हो सर. अंडेरे सर, काय बोलायचं आहे का? बोला. कुणाला काय प्रश्न हॅलो असेल सर. तर विचारा. हा, विचारा. त्याच्यानंतर आपण सातत्यानं म्हणजे सरांबरोबर सर पण चर्चा करतो. नक्षलवाद आणि भारत या विषयावर रिसर्च प्रोजेक्ट केला तर चालेल. कशावरती पुन्हा एकदा रिपीट करा. कुठल्या? हा, इंटरनल सिक्युरिटी आणि इंडिया करू शकता. नक्षलवाद आणि भारत. हो हो हो. म्हणजे तुमची जी काही इंटरनल सिक्युरिटी आहे, नक्षलवाद आहे, नक्सलिझम आहे आणि इंडिया म्हणजे करू शकता. काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. करू शकता. संशोधनासाठी तुम्हाला कुठलेही बायंडेशन नाही. फक्त तुम्हाला कुठलेही बायंडेशन्स नाही. फक्त ते रिलेव्हंट असावं. तो विषय रिलेव्हंट असला पाहिजे. त्याच्यातून तुमच्या अभ्यासाला मदत झाली पाहिजे. त्याच्यातून तुमच्या विचार आणि चिंतनशीलतेला मदत झाली पाहिजे. मी जसं म्हणालो, की तुम्ही कुठलाही विषय घेऊ शकता. तुम्हाला तो प्रॉब्लेम म्हणून पहिल्यांदा वाटला पाहिजे. मला नक्सलिझमचा स्टडी का करायचा आहे? नक्सलिझम आणि इंडियामध्ये मला काय नेमकं सांगायचंय वगैरे वगैरे. तो तुमच्या चिंतनाचा भाग असतो. तुमच्या अभ्यासाचा भाग असतो. तर बिलकुल घेऊ शकता. काही इश्यू नाही. ओके सर. धन्यवाद सर. संशोधन प्रकल्प अहवाल लेखनाविषयी अत्यंत विस्तृत पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल MA सेकंड इयरच्या विद्यार्थ्याच्या वतीने तुमचं मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी. मला वाटतं आपल्याकडे 182 विद्यार्थी यावेळेस परीक्षेला बसलेले आहेत. यामधील जवळजवळ 35 विद्यार्थी आतापर्यंत या कार्यक्रमाला या व्याख्यानासाठी जॉईन होते. त्यातले बरेच हे झाले असतील नेटवर्कमुळे वगैरे ते एक्झिट झाले याच्यामधून लिंक मधून. धन्यवाद सर. यामध्ये आता प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळेस बोलला की त्यावेळेस आता त्यांना आपण काय करतोय की हे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना हे जे आपण सिलेबस मध्ये जे विषय दिलेले आहेत म्हणजे प्रत्येक आस्पेक्ट विषयी 50 वेगवेगळ्या विषयामध्ये म्हणजे एका मुद्द्यावरती 50 प्रोजेक्ट होऊ शकतात. असं मी ते सुरुवातीलाच त्यांना बोललो होतो की काही अडचण नाही. तुमचे म्हणजे परराष्ट्रावरती तुम्ही किती जरी 50 विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट केले तरी काय भारत बांगलादेश संबंध असतील किंवा भारत पाकिस्तान असतील, भारत रशिया असतील किंवा आताचे जे लेबनन संघर्षाविषयी भारतावरती काय परिणाम झाले याच्याविषयी तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले, ज्या संशोधनाच्या चौकटीमध्ये बसवून ते करायचं आहे. त्यानंतर राजकीय प्रोसेस विषयी किंवा विठ्ठल हंडेरेंनी जे प्रश्न त्यांनी सांगितलं की पोलीस प्रशासनामध्ये नवीन ज्या योजना आहेत त्याच्याविषयी प्रशासनाच्या अनुषंगानं डिजिटल अवेअरनेसच्या माध्यमातून म्हणजे नागरिक आणि प्रशासनाला जोडणारा जो दुवा आहे त्याच्याविषयी तुम्ही करू शकताय असं त्यांना मी सुरुवातीला सांगितलं होतं. म्हणजे वेगवेगळे आयामाच्या माध्यमातून तुम्ही संशोधन आपले विषय घेऊन ते त्याचं लेखन करू शकता चांगल्या पद्धतीनं. फक्त यामध्ये एकच काळजी घ्यायची की जी प्राथमिक साधनं असतील किंवा दुय्यम साधनं आहे याचा एक काळजीपूर्वक पद्धतीनं कॉपी पेस्टचा प्रमाण म्हणजे कॉपी पेस्ट हे टाळायचं आहे आणि आपल्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा असं सांगितलेलं आहे. आणि सरांनीही चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. राहिलेल्या विद्यार्थ्यांना याची लिंक, हे जे रेकॉर्डिंग आहे त्याची लिंक मी शेअर करतो आहे. म्हणजे सरांनी जे सांगितलेलं आहे ते लेक्चरला जे जॉईन नव्हते त्यांना ते नंतर त्या युट्यूब वरती ते पाहता येईल. काय अडचण नाही.
थँक्यू सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू वन सर. ओके. थँक्यू सर. हे बी सांगा मग.